शहापूर तालुक्याला घडवणारे, ठाणे जिल्ह्याला घडवणारे नेमके सोनूभाऊ बसवंत होते तरी कोण? याचे सर्व या लेखाचे सर्व श्रेय नारायणराव यांना जाते। सन 1915ची गोष्ट। दगडू बसवंत आणि वेणुताई बसवंत यांच्या पोटी एक सोन्यासारखं रत्न जन्माला आलं। त्यांचं नाव सोनूभाऊ दगडू बसवंत। सोनूभाऊ दगडू बसवंत यांचा जन्म 15 जुलै 1915 साली आगरी समाजामध्ये शहापूर तालुक्यातील खुटघर या गावी झाला। नमस्कार, मी गणेश आणि आपण पाहतात मित्रांनो GT इन्फो चॅनल। दगडू बसवंत यांना एकूण 8 मुले, 6 मुलगे आणि 2 मुली। दगडू बसवंत हे पेशाने शिक्षक होते आणि हातसडीचे तांदूळ करण्याचा त्यांचा एक मोठा शहापूर तालुक्यामध्ये व्यवसाय होता। सोनूभाऊ बसवंत यांचे मोठे बंधू म्हणजेच बाजीराव बसवंत। बाजीराव बसवंत सुद्धा तांदळाच्या व्यवसायामध्ये त्यांनी खूप अशी ग्रोथ केली आणि लाकडाचा पुढे त्यांनी व्यवसाय सुरू केला। 1927च्या दगडू बसवंत यांच्या निधनानंतर बाजीराव बसवंत हे लाकडाचा व्यवसाय आणि तांदळाचा व्यवसाय त्यांनी पुढे असा सुरू ठेवला। सोनूभाऊ बसवंत सुद्धा यांना या तांदळाच्या व्यवसायामध्ये आणि लाकडाच्या व्यवसायामध्ये पुढे मदत करू लागले। सन 1935च्या सुमारास सोनूभाऊंचे लग्न शहापूर तालुक्यातील अंबरजा या गावातील परटोले घराण्यातील पार्वतीबाई यांच्यासोबत झाले। पार्वतीबाई आणि सोनूभाऊ बसवंत यांना 2 मुले झाली, परंतु अकाली त्यांचा मृत्यू झाला। याचवेळी सन 1940च्या सुमारास ठाणे तालुक्यातील थोर स्वतंत्र सैनिक गोपाळराव कालू पाटील यांची बहीण अहिल्याबाई हिचा विवाह सोनूभाऊंचे लहान भाऊ कुशाबा यांच्याबरोबर झाले। गोपाळराव कालू पाटील हे काँग्रेस पक्षाचे मोठे कार्यकर्ते होते। त्याचवेळी ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची त्यांची चांगली ओळख निर्माण झाली होती। बाजीराव व सोनूभाऊ दोघेही काँग्रेस पक्षाची कामे आता पाहू लागले। स्वतंत्र प्राप्तीनंतर सोनूभाऊंनी लाकडाच्या धंद्यातून लक्ष कमी केले व सार्वजनिक कामाबरोबर शहापूर येथे खादी कपड्यांचे दुकान टाकले। 1948 साली सोनूभाऊंचेच थोरले बंधू म्हणजेच दत्तात्रेय बसवंत यांना सोनूभाऊ बसवंत यांनी MBBS डॉक्टर केले। दत्तात्रेय बसवंत हे आगरी समाजातील पहिले MBBS डॉक्टर झाले आणि सोनूभाऊंचेच लहान बंधू म्हणजेच लहूशेठ बसवंत हे शिकारीमध्ये त्यांना चांगला जम बसला होता। पूर्वी शहापूर तालुक्यामध्ये वन्य प्राणी कोणाला तर गावकऱ्यांना जर त्रास देत असेल तर लहूशेठ बसवंत यांना बोलवले जात असे। लहूशेठ बसवंत यांनी तब्बल 26 वाघांची शिकार केली। या भारत देशाच्या स्वतंत्र प्राप्तीनंतर 1952 साली प्रथम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाजीराव दगडू बसवंत यांना तिकीट मिळालं आणि निवडणूक लढण्यास सुरुवात झाली, परंतु त्याचवेळी त्यांना पराभव पत्करावा लागला। 1957 साली काँग्रेस पक्षातर्फे सोनूभाऊ बसवंत यांना ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष बनवले गेले आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सोनूभाऊंचे अगदी जिवलग होते। 1963 साली ते ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले। सन 1967 साली ते भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले। तसेच सन 1974 मध्ये ठाणे स्वराज्य संस्थेतून ते आमदार म्हणून सुद्धा निवडून आले। 1980 साली झालेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघातून महादू नागो बरोरा यांना सुद्धा काँग्रेस पक्षातून सोनूभाऊ बसवंत यांनी आमदार म्हणून निवडून आणले। तसेच 1972 साली कल्याण विधानसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट नकुल पाटील त्यावेळच्या नवीन उमेदवाराला श्री कृष्णराव धुलप यांच्या विरुद्ध उभे केले आणि नकुल पाटील यांना बहुमतांनी त्यांनी निवडून आणलं। सोनूभाऊंनी लोकोपयोगी अशी खूप काही अगणित अशी कामं केलेली आहेत, त्यांची गणती करणं अशक्य आहे। सोनूभाऊंनी लोकोपयोगी अशी काय काय कामं केली या पुढील प्रमाणे आपण एक एक पाहूया। गांधारी ब्रिज, नाशिक, शहापूर, पडगा मार्गे कल्याणला जाताना कोण मार्गे जावे लागत होते। या द्राविडी प्राणायान वाचवण्यासाठी तसेच पडगा भिवंडी भागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कल्याण पडगा जोडण्यासाठी कल्याणजवळ उल्हास नदीवर गांधारी ब्रिज निर्माण करण्यासाठी सोनूभाऊंनी खूप असे प्रयत्न केले। भातसा धरण। सन 1965च्या सुमारास मुंबई महानगरपालिकेने मुंबईच्या जनतेची पाणी समस्या भागवण्यासाठी शहापूर तालुक्यातील भातसा नगर येथे भातसा धरण निर्माण करण्याची सुरुवात केली। मुंबई महानगरपालिका हे भातसा धरणातून नळद्वारे मुंबईला नेणार होते पाणी। यामुळे पाण्याचा स्थानिक शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नव्हता। यासाठी सोनूभाऊंनी स्थानिक पुढाऱ्यांना घेऊन हा प्रश्न शासन दरबारी नेला। यामुळे धरण हे शासनाने आपल्या ताब्यात घेतले। सोनूभाऊंनी शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी धरणातून कालवे काढण्याची सूचना केली। तसेच भातसा नदीच्या आजूबाजूच्या गावांची पाणी प्रश्न मिटवण्यासाठी बारमाही भातसा नदीत पाणी सोडण्याचा आग्रह धरला। त्यातून शासनाने उजवा कालवा व डावा कालवा अशी 2 कालव्यांची निर्मिती केली। या कालव्यांमुळे शेतकरी उन्हाळ्यात शेती व भाजीपाला पिकवू लागला। दिवा वसई रेल्वे।
सोनूभाऊ खासदार असताना ते रेल्वे बोर्डावर होते. दिवा वसई भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी दिवा वसई हा रेल्वेचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. आजच्या घडीला तो किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. शिडको. सन 1970 साली शिडकोमार्फत ठाणे, उरण, पनवेल या 3 तालुक्यांपैकी शेकडो हेक्टर जमीन शिडकोने शेतकऱ्यांची ताब्यात घेतली. यांपैकी शेतकऱ्यांना या जमिनींपैकी 12.5% भूखंड देण्यासाठी माननीय शरद पवार यांच्यामार्फत सोनूभाऊंनी प्रयत्न केले. सेंचुरी रेयन कंपनी. कल्याण औद्योगिक पट्ट्यात असलेल्या सेंचुरी रेयन कंपनीत सोनूभाऊंनी कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी या तालुक्यातील हजारो लोकांना या सेंचुरी रेयन कंपनीमध्ये रोजगार मिळवून दिला. शिक्षणाचा भाग म्हटला तर ठाणे जिल्ह्यातील मुले मुंबईला शिक्षणासाठी जात असत. यासाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे 1970च्या सुमारास बिर्ला कॉलेजची स्थापना करण्यासाठी त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. शहापूर तालुक्यात 1980च्या सुमारास एकही कॉलेज नव्हते. यासाठी 1983मध्ये त्यांनी ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेची स्थापना करून सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय स्थापन केले. यामुळे शहापूर व आजूबाजूच्या तालुक्यातील हजारो मुलं-मुली पदवीधर झाले. सोनूभाऊ रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर होते. त्यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत ठाणे जिल्ह्यात विद्यालय सुरू करण्यासाठी खूप काही प्रयत्न केले. ठाणे जिल्ह्यातील लहान छोटी मोठी धरणे. सोनूभाऊंनी जिल्ह्यात लहान धरणे निर्माण करण्यासाठी खूप काही प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पिके घेण्यास खूप काही सहकार्य झाले. कुळ कायदा. कुळ कायद्यामुळे शेतकऱ्यांना कशीत असलेल्या जमिनी मिळाल्या. शेतकऱ्यांचा काही अडचण आल्यास त्यांचे निराकरण स्वतः सोनूभाऊ करत असत. ठाणे जिल्हा आगरी समाज संस्थेची स्थापना. त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील आगरी समाज शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला होता. सोनूभाऊंनी डोंबिवली येथे तत्कालीन समाजसुधारक पुंडलिक भगत, जगन्नाथ पाटील, नकुल पाटील, अंबोदाजी केने, गजानन पाटील, रामभाऊ कढव यांना हाताशी घेऊन 1967 साली ठाणे जिल्हा आगरी समाज संस्थेची स्थापना केली. या संघटनेस त्यांनी शासनाकडून जवळपास 1 एकर जमीन मिळवून दिली. डोंबिवली येथील या जमिनीवर आता ठाणे जिल्हा आगरी समाजाचे सभागृह आहे. तसेच प्रगती कॉलेजसुद्धा संस्थेचे येथे आहे. अनिष्ट परंपरेचा विमोड. तत्कालीन समाजात असलेला अनिष्ट परंपरेचा विमोड करण्यासाठी गावोगावी त्यांनी सभा घेतल्या व अनिष्ट परंपरेचा विमोड करण्यासाठी त्याद्वारे समाजामध्ये समाजजागृती निर्माण केली. दुग्ध व्यवसाय. शहापूर तालुका हा डोंगराळ. शेतकऱ्यांची स्थिती जेमतेम. या भागात सन 1961मध्ये सोनूभाऊंनी सहकारी पद्धतीने गावोगावी शेतकऱ्यांच्या दुग्ध सहकारी सोसायट्या स्थापन केल्या. संपूर्ण दूध गोळा करून खुटघरे येथे चिलिंग फ्लॅटमध्ये ठेवण्यात येई. तसेच ते दूध ट्रकने भिवंडी, ठाणे, मुंबई येथे पाठवण्यात येई. यावेळी तालुक्यात रस्त्यांचे जाळे देखील विणले गेले. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारली. सदरचे दूध मुंबईला येथे बंद बाटलीमध्ये आपणा बाजार, नायगाव, दादर येथे पाठवण्यात येई. आपणा बाजार त्यांच्या विविध शाखांद्वारे ते वितरण करी. ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे की त्यावेळी महाराष्ट्रातून कोणत्याही सहकारी संस्थेचे दूध मुंबईला येत नव्हते. फक्त शहापूरवरूनच मुंबईला प्रथम दूध पुरवठा केला जाई. म्हणजेच मुंबईला दूध पुरवठा करणारा प्रथम मानकरी म्हणजे सोनूभाऊच आणि शहापूर. शेती सुधारणा व फळबागायत. सोनूभाऊंनी प्रथम आपल्या शेतीत नवीन धान्य लागवडीचे वेगवेगळे प्रयोग केले. यावेळी आधुनिक शेतीला उत्तेजित केले. तसेच प्रथम आपल्या शेतात फळांची बाग निर्मिती केली. त्यामुळे शहापूर तालुक्यात फळबागा निर्माण होणार नाही हा गैरसमज दूर झाला. शेतकऱ्यांनी याचा आदर्श घेऊन त्यांच्या जमिनीत बागायत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले. आजही खुटघर गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला सोनूभाऊंची फळबाग दिसतेच. पुस्तक पतपेढी. गरीब व गरजू मुलांना शालेय पुस्तके मिळवण्यासाठी सुद्धा पुस्तक पतपेढीची त्यांनी निर्मिती केली आणि विद्यार्थ्यांना याद्वारे सोनूभाऊंनी खूप काही मदत केली. सोनूभाऊ बसवंत मार्ग. आजही शहापूर शहरामध्ये आपण देवीच्या मंदिराजवळ आल्यानंतर आपल्याला सोनूभाऊ बसवंत मार्ग आपल्या नजरेस पडतो. उपसा जलसिंचन योजना व लहान धरणे. कोकणात उपसा जलसिंचन योजना होणार नाही असा समज होता. सोनूभाऊंनी आपल्या खुटघर या गावी ही योजना प्रथमत कार्यान्वित केली. ही योजना आजही सुरू आहे. या योजनेमुळे गावातील लोकांना दुबार पेरणी घेण्यास व त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करून सोनूभाऊंनी दिली. वीट व रेती व्यवसाय.
ठाणे जिल्हा मुंबईला लागून असल्याने वीट व रेती व्यवसाय पूर्वीपासून चालत आला आहे, परंतु स्थानिक भूमिपुत्रांना फक्त राबून घेतला जाई. सोनूभाऊंनी हा व्यवसाय भूमिपुत्रांनी सहकारी पद्धतीने करावा यासाठी खूप प्रयत्न केले. सहकारी सोसायट्यांचे जाळे निर्माण केले. यामुळे खाडी किनारी लगत लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. साखर कारखाना. शहापूर व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ऊस लागवड करून छोट्या साखर कारखान्याची सुरुवात सोनूभाऊंनीच केली. त्याच दृष्टीने स्वतःच्या जमिनीवर तसेच शिरगाव, लेणार, बुद्रुक येथे याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीवर ऊस लागवडीची त्यांनी सुरुवात केली. त्यांचे मौजे लेणार येथे साखर कारखाना सहकार पद्धतीने काढण्याचे मनोगत होता. त्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निफाड सहकारी कारखान्याच्या प्रतिनिधित्व शहापूर येथे त्यांची नेमणूक केली. परंतु सोनूभाऊंच्या अकस्मात निधनानंतर ही बाब मात्र अर्धवटच राहिली. सोनूभाऊंनी केलेलं कार्य अफाट आहे. दीनदुबल्यांचा कायवारी म्हणजे सोनूभाऊ बसवंत. दीनदुबल्यांसाठी त्यांचे दरवाजे नेहमी तत्पर उघडे असायचे. 16 डिसेंबर 1987 रोजी वयाच्या 73व्या वर्षी सोनूभाऊंचं निधन झालं आणि दीनदुबल्यांचा कायवारी हरपला. सोनूभाऊंना शतशः प्रणाम. तर मित्रांनो, सोनूभाऊ बसवंत यांचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आपण पुढील व्हिडिओ ही पाहणार आहोत की कुणबी समाजातील एक समाजसुधारक नेते म्हणजेच विठ्ठलदादा खाडे नेमके होते तरी कोण हे पाहण्यासाठी GT इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटीचं बटन प्रेस करा. आज घेतोय निरोप. पुढील व्हिडिओमध्ये पाहूया नेमकी कुणबी समाजाचे नेते विठ्ठलदादा खाडे होते तरी कोण. तात्पुरता घेतो निरोप. धन्यवाद.